हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल MHSET पेपर वन. तर अत्यंत महत्त्वाची न्यूज आता मी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. आपण सर्वच महाराष्ट्र सेट एक्झामची तयारी करतो आणि तो पेपर 26 जुलै 2026 रोजी होता हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण आत्ताच आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर ही न्यूज त्यांनी जाहीर केलेली आहे की जो काही पेपर आपला 26 जुलै रोजी होणार होता तो आता पुढे ढकलण्यात आलेला आहे. आणि याच्याबाबतची युनिव्हर्सिटीने जी काही अधिकृत जाहिरात आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आज दिनांक 7 जुलै 2026 आजच त्यांनी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर ही नोट जाहीर केलेली आहे. आणि यात त्यांनी दिलेलंही आहे की एक्झाम पुढे ढकलण्यात का आलेले आहे, त्याचे रिझन्सही दिलेले आहे आणि नवीन तारीख काय असू शकते किंवा विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करावं हे सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर व्यवस्थित लक्ष द्या. इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी सांगितलंय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची एक नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरता एक विभाग आहे, आपल्याला माहिती आहे. आणि 26 जुलै 2026 रोजी 41व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. परंतु दिनांक 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरती करता विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या गेलेल्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता की MPSC थ्रू काहीतरी एक्झाम आहे त्या दिवशी आणि दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. तसेच 7 जुलै ते 25 जुलै या काळात आषाढी एकादशीच्या वारीचे आयोजन केलेले असल्याने 26 जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची पण गैरसोय होऊन बरेच विद्यार्थी असे असतील की ज्यांना परीक्षा केंद्रास पोहोचण्यात गैरसोय होईल किंवा उशीर वगैरे होऊ शकतो. आणि त्यामुळेच 26 जुलै 2026 रोजी जी काही आपली सेट एक्झाम होणार होती तर ती आता पुढे करण्याबाबत विद्यार्थ्यांची निवेदने प्राप्त झालेली होती युनिव्हर्सिटीला. ते इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि त्यामुळेच 26 जुलै 2026 रोजीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व आषाढी वारी पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख दिलेली आहे. व्यवस्थित इथे लक्ष द्या की 6 सप्टेंबर 2026 अशी त्यांनी जाहीर केलेली असून संभाव्य म्हटलेली म्हणजे ही पण एक कन्फर्म डेट नाहीये, म्हणून आपण असं पण पकडून नाही चालू शकत की 6 सप्टेंबरलाच आपला पेपर होईल. पण तरी ते म्हणतात की ह्याबाबतही काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की 26 जुलैला आपला पेपर होता, पण तो आता ते आपल्याला म्हणताय की 6 सप्टेंबर 6 सप्टेंबर 2026ला किंवा त्यानंतरही होऊ शकतो, डिपेंड आहे. आपल्याला 15 दिवसात ते याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. इथं तुम्ही त्यांची साईनही बघू शकता, म्हणजे ही एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन आहे. तर आपण सर्व खूपच जोमाने तयारीला लागलेलो होतो, पण अजूनही तयारी चालू ठेवा. आपल्याला जरा जास्त वेळ मिळाला एक्झामच्या प्रिपरेशनसाठी, तर व्यवस्थितरित्या अभ्यास करा, व्यवस्थित तयारी करा. आपण याच्या पुढेही व्हिडिओज असेच आणत राहू जे आपल्या पेपर वनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण तरीही ही डेट लक्षात ठेवा की जो आपला 26 जुलैला पेपर होणार होता तो आता नाही होणार आहे. थँक्यू.